वर हिंदूंचा द्वेष करणारा, मुस्लिमांचं तुष्टीकरण करणाऱ्या पीआय मधुकर साळवेंना निलंबित करण्यासाठी आपण आलोय. आणि त्यानंतर त्या व्यक्तीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा ही मागणी करण्यासाठी आपण इथं आलोय. आणि उठायचं आणि गरीब दुबळ्या शेतकऱ्यांना, लव जिहाद मध्ये फसलेल्या मुलींना आणि गोरक्षकांना जे आपल्या घरचं खातात आणि भारत मातेची सेवा करतात अशा निष्पाप गोरक्षकांना खोट्या गुन्ह्यात अडकवायचं. अरे असा मतदानगिरी म्हणतात त्याला. अरे आज छक्का का तो छक्का. आणि हे छक्क्याची भूमिका जर बजवत असेल साळवे तर यांना निलंबित करा. आपल्या पोलीस खात्यांना सुद्धा विनंती करतो, आपल्या सगळ्या बांधवांनी सुद्धा वरिष्ठांना कानावर टाका की अशा आपल्या पोलीस खात्याला काळीमा फसवणारे पोलीस प्रशासकीय अधिकारी यांना ताबडतोब निलंबित करा. अरे जो आपल्या संविधानाला मानत नाही, बाबासाहेबांना मानत नाही, त्या अधिकाऱ्याचं काय लोणचं टाकायचंय का? त्यांना ढुंगणावर लाच मारून काढता व्हायला पाहिजे. आणि आम्ही काही विट्टे दांडू खेळायला नाही आलोय. आम्ही विट्टी कापलेली ती अजून कापायला आलोय. हे 24 तासात आलेले लोक, मेलेले लोक नाहीत. यांच्या आत्मा जिवंत आहे, यांची परमात्म्याशी संपर्क आहे म्हणून आलेत. आणि आम्ही काही गांधी स्मारकावर नाही आलो, छत्रपतींच्या स्मारकावर आलोय. गाय कापली तर हात कापलाच कापला. त्या आदर्शाला घेऊन आम्ही जगणारे लोक. त्याच्या मायला ते केजीएन मध्ये इथं कत्तलखाना चालतो आणि तुम्हाला काय दिसतं? स्थानीय आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी योगींचा आदर्श घ्यावा व त्या केजीएन मध्ये चालणारे जे काही कत्तलखाने त्यांचं नामशेष करावं साल्यांचं. अरे उठला सुटला गाय कापली. अरे भडव्यांना आम्ही काही तुमच्या बापाचं खाल्लंय का? आमच्या गाय मांडर हात लावलं तर तुम्ही आणि तुमच्या बापाला सुद्धा आम्ही बघून घेऊ. आणि तुमचं जो काही रक्षणकर असेल, पाठीनाका असेल, त्या राजकीय व्यक्तीला सुद्धा बघून घेऊ. त्याच्या बापाची काही करणार नाही आम्ही. प्रत्येक 5 वर्षात निवडणुका येतात. आमच्या नादी लागू नका. आम्ही भारत मातेचे सेवक आहोत. आम्ही बाबासाहेबांचे सैनिक आहोत. छत्रपतींचे माळवे आहोत. आमच्या नादी लागले रे लागले. तुम्हाला वाटोळा केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. एकदा झाला, दोनदा झाला, उठला उठला उठला. धरा गोरक्षकांना धारा म्हणे. तिच्या मायला तिच्या 3rd डिग्री लावा. अरे ही मर्दानगी त्या केजीएन मध्ये दाखव ना. तिथं फुटबॉल सेफ्टी गाडीत घालणारा व्यक्ती तो म्हणतो. अरे त्या खाकीवर आम्हाला अभिमान आहे. त्याला काळीमा फासवू नको. त्याला काळीमा फासवली. त्याला अनेक लोकांनी पूजलेलं आहे. आमच्यासारखे अनेक लोक त्या खाकीला पूजतात. एकदा झालं, दोनदा झालं, चला पोरग आहे, चला चुकलो, हा माणूस आहे, चला खातो, थोडंफार वर द्यावं लागतं, आणतो. अरे पण बाबा रे, सगळ्या ठिकाणी आहे ना, टाकायचं मग खायचं, ही वृत्ती कोणाची असते? त्या डुकराच्या वृत्तीने कोणी चाललं तर कोणाच्या बापाला सोडणार नाही. आणि मी पोलीस विभागाला सुद्धा सांगतो, वरिष्ठांना सुद्धा विनंती करतो, अशा भ्रष्ट पीआय मधुकर साळवेमुळे चोपडा शहरात दंगल होईल. आणि हा माणूस नंतर बदली किंवा निलंबित होऊन पळून जाईल आणि त्याचं भोगावं आम्हाला लागेल. हे होऊ द्यायचं नसेल
त्या भ्रष्ट मधुकर साळवेला निलंबित करा व त्याच्या फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा. वारंवार आम्ही तुमच्याकडे विनवण्या करायला निवेदन द्यायला येणार नाही, परत बोलणार नाही. अहो साहेब ते अहो साहेब ते देत कस का नाही? गाय कापल्या जाते, राज्यमातेचा दर्जा आहे, काय उपटायला दिला का आम्हाला राज्यमातेचा दर्जा? जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदाळे पावले, त्या मार्गातले आम्ही लोक आहेत. आम्ही जे बोललो तुम्हाला माईकवर बोललो तसंच बोलणार, तसं वागतो. महाराज लोकांचं ठीक आहे, त्यांना बिचाऱ्यांना त्यांचा स्वभाव तसा असतो. आम्ही त्याच्यासाठी आलो नाही. छत्रपतींची शपथ घेऊन सांगू आपण, चोपडा शहर, चोपडा तालुका गो हत्यामुक्त व्हायला पाहिजे का नाही? 100% करायचं असेल तर 100% साथ द्यावी लागेल का नाही? आपण निवेदन देऊन थांबणार नाही. 1 तास 2 तास 3 तास थांबू, वाट बघू वरिष्ठांची. त्यांना निलंबित केलं नाही तर याच ठिकाणी आम्ही आमरण उपोषणला बसू. आणि त्या KGNच्या गाड्या चालतात कस काय? त्याचं कोण तो भडवा कलेक्शन करतो? त्याचे व्हिडिओ ऑडिओ आहे आमच्याकडे. आणि त्याचं कलेक्शन करण्याचा ऑडिओ व्हिडिओ आहे. जर डिपार्टमेंटनी त्याच्यावर कारवाई केली नाही ते आम्ही जाहीर पण करू आणि त्याचं थुथू व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रात सुद्धा पाठवू. आम्ही आता फक्त जखमीवर मलम लावतोय, पायाचं मलम डोक्याला लावत नाहीये. नाहीतर आम्हाला ते सुद्धा येतं. पोलीस विभागाने लक्षात ठेवा, तुम्हाला ताबडतोब त्या भ्रष्ट मधुकर साळवेला निलंबित करायचंय. आमची मागणी नाहीये, तो त्या लायकीचा अधिकारी आहे ज्यांनी आमच्या खाकीला बदनाम केलंय. अरे ते कवळे गोरक्षकांच्या भावनांना बघा तुम्ही. तडीपार करायचा आणि ते त्याचे पाहुणे त्याची बहीण दिलेले त्या ठिकाणी ते कसायांवर 7-7, 8-8 गुन्हे दाखल होतात आणि तो राजरोषपणे फिरतो आणि तो हात देतो, लगेच साहेब हात देतो. अरे या असा उठणारा हात, कसायांना सॅल्यूट मारणारा हात आम्हाला पोलीस विभागात नको. आता भरपूर झालं. आम्ही निवेदन द्यायला जातोय तहसीलदार साहेबांना. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकू. तुम्ही सगळ्यांनी इथंच खाली बसायचंय, बसायला लाज ठेवायची नाही.